नमस्कार. राज ठाकरेंचा राजकीय पुनर्जन्म झालाय का? अत्यंत महत्त्वाच्या अशा चर्चेवरती या ठिकाणी मी व्हिडिओ बनवतोय. काल महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक टी-आर-पी असलेली सभा लोकसभेमधील 2024 ची ही लोकसभेची सर्वाधिक टी-आर-पी असलेली सभा त्या ठिकाणी पार पडली. शिवतीर्थावरती ही सभा पार पडली. शिवतीर्थावरती प्रमुख आकर्षण होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. पंतप्रधान पदावरती नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत. सर्वत्र भारतीय जनता पार्टीला अब की बार 300 पार, अब की बार 400 पारचे नारे लागत असताना मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, मराठी माणूस असेल, यांच्यामध्ये जर का आपणास खऱ्या अर्थानं यांची मत आपणास प्राप्त करायची असतील तर आपल्या सोबत ठाकरे ब्रँड असला पाहिजे, अशा पद्धतीची जाणीव नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना झालेली असणार आहे, याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. मागच्या निवडणुका जर का आपण बघितल्या, सतत शिवसेनेसोबत बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्यासोबत महाराष्ट्रातील निवडणुका भाजपनं महायुतीच्याद्वारे निवडणुका लढवल्या, जिंकल्या, काही ठिकाणी हरल्या. परंतु त्यावेळेस त्यांच्यासोबत एक ठाकरे ब्रँड होता आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील मराठी मतं त्यांच्यासोबत होती, हिंदुत्वाची मतं त्यांच्यासोबत होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्यासोबत फारकत घेतल्यानंतर त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं. ते सरकार 2.5 वर्ष चालल्यानंतर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतून बंड करून त्यांनी महायुतीसोबत भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे यांच्यासोबतचं जो पक्ष होता, पक्षाचं चिन्ह होतं, ते एकनाथ शिंदेंना मिळालं. त्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरकार चालत असताना देखील लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला एक प्रकारची जाणीव झालेली आहे की आपल्यासोबत ठाकरे ब्रँड जर का नसेल तर आपणास पाहिजे तितक्या ताकदीनं मुंबई असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये जिंकता येणार नाही. आणि त्यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांचं आकर्षण, राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील करिश्मा आणि ठाकरे ब्रँड पाहता त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीनं एक प्रकारे मनसेला किंबहुना राजसाहेब ठाकरे यांना एक राजकीय पुनर्जन्म, पॉलिटिकल रिबर्थच दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 2006 साली झाली. राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांचं एक नेता असलेले, एक दमदार, आकर्षक आणि ॲग्रेशन असलेले व्यक्तिमत्व. पहिल्याच फटक्यामध्ये 13 आमदार असेल, नाशिक महापालिकेमध्ये सत्ता असेल, मुंबईमध्ये विरोधी पक्षनेतेपद असेल, सर्वत्र राज ठाकरे यांचा करिश्मा होता. आणि तोच करिश्मा 2012-13 सालापासून ओस पडू लागला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट आली आणि त्या मोदी लाटेमध्ये देशभरातील अनेक प्रादेशिक पक्ष वाहून गेले. त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सुद्धा अपवाद नव्हता. 2013 पासून विधानसभा असेल, लोकसभा असेल, महानगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, सर्वत्र राज ठाकरे यांची आणि मनसेची पिछाट होत होते. याला कारणही असंच होतं, कारण देशामध्ये एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला महाआघाडीद्वारे वेगवेगळे प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन, त्याचबरोबर राष्ट्रीय पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवत असताना एकला चलोरची भूमिका अत्यंत घातक ठरत होते. कारण शेवटी एखाद्या पक्षाची स्वतंत्र लढण्याची ताकद, त्या ताकदीला खऱ्या अर्थानं लिमिट असते, मर्यादा असते. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवून निवडणुका जिंकणं हे अशक्य होतं. परंतु त्याही काळामध्ये सलग 18 वर्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला एकला चलोरेचा नारा देत पक्षाला आजपर्यंत आणलं. परंतु इथून पुढे जर का राजकीय निवडणुकीद्वारे आपणास यश मिळवायचं असेल, पद, प्रतिष्ठा आणि महाराष्ट्रामधील राजकारणामध्ये सत्ता मिळवायची असेल तर कोणत्या तरी एका प्रवाहाच्या दिशेनं जाणं गरजेचं होतं. आणि राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा प्रवाह सततच चालत आलेला आहे. एक हिंदुत्वाचा हुंकार भरलेलं प्रादेशिक नेतृत्व म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. भोंग्याचा प्रश्न असेल, हिंदुत्वाचा प्रश्न असेल, अनेक ठिकाणी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका मांडलेली आहे. आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीला राज ठाकरेंसारखा मोहरा घेणं अत्यंत आवश्यक होतं. सद्यस्थितीला मुंबईतील 6 लोकसभेच्या जागा जिंकायच्या असतील तर राज ठाकरेंसारखा उमदा, तगडा आणि पॉवरफुल आणि पॉवरबाज ठाकरे राजकारणी असणं अत्यंत गरजेचं होतं. आणि त्यामुळे एकामेकाची गरज पडल्यामुळं दोन्ही बाजूनं समीकरण आणि योगायोग जुळून आल्यामुळं सद्यस्थितीला महायुतीला राजसाहेबांचा आणि राजसाहेबांना महायुतीचा फायदा होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये विधानसभा असतील, महापालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था येऊन ठेपलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी राज ठाकरे यांना झुकतं माप देण्याची दाट शक्यता भारतीय जनता पार्टीची आहे असं मला वाटतं. कारण लोकसभेला राज ठाकरे यांनी कोणत्याही
सीटा न घेता बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांची मुंबई, पुणा, नाशिक, ठाणे, संभाजीनगर या ठिकाणी असलेली तगडी ताकद, नाशिक असेल, महाराष्ट्रातील ग्रामीण भाग असेल, या ठिकाणची ताकद महायुतीच्या विजयामध्ये भर टाकणार आहे. त्याच्या बदल्यामध्ये रिटर्न गिफ्ट विधानसभेला असू शकतं. कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यापेक्षा सुद्धा तगडा पाऊरबाज राजकारणी, वक्ता आणि बाळासाहेब ठाकरे यांचा खऱ्या अर्थानं हुबेहूब सावली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते राज ठाकरे यांना विधानसभेला, महापालिकेला, भविष्यातील निवडणुकींना झुकतं माप देऊन राज ठाकरे यांचा पुन्हा राजकीय पुनर्जन्म, मनसेचा पुन्हा पुनर्जन्म झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांनी एक पर्याय म्हणून त्या ठिकाणी महायुतीचा एक पर्याय, सक्षम पर्याय म्हणून त्या ठिकाणी उभे करत असताना दिसत आहेत. कालच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार ह्या संविधानिक पदावरच्या नेत्यांनंतर, नरेंद्र मोदीच्या अगोदर आणि या सर्व नेत्यानंतर राज ठाकरेंचं भाषण ठेवण्यात आलं होतं. त्यावरून राज ठाकरेंचा करिश्मा, त्यांची ताकद त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळेच भविष्यातील विधानसभा, त्याचबरोबर अन्य निवडणुकींचा पाया या लोकसभेमध्ये घातला जातोय. आणि याच्यातून राज ठाकरे यांचं एक प्रमोशन, मोठ्या स्तरावरती राज ठाकरे यांचा एका पराभवातून विजयाच्या दिशेची एक वाटचाल म्हणजेच कालची सभा होती. आणि याच्यामधून राज ठाकरे यांचा पुनर्जन्मच, राजकीय पुनर्जन्म होतोय, अशाच पद्धतीची त्या ठिकाणी शक्यता